कशाला आलीस इथं? जातो इथनं. उगीच लायकी नसलेल्या माणसं सकाळ सकाळ चेहरा बघितला ना तर दिवस खराब जाईल तुझा. वीरू ऐक ना माझा. वीरू नको ना असं काही बोलूस. हे बघ मी जी काही बोलले ना ते सगळं खोटं होतं. मला ना तुझं मन खरंच नव्हतं दुखवायचं रे. माझं खरंच लई प्रेम आहे तुझ्यावर. प्रेम? अगं प्रेम या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला? कशाला उगाच त्या शब्दाला बदनाम करतेस? वीरू मी खरंच नाही जगू शकत रे तुझ्याशिवाय. हे बघ मी ना डॅडीसनी लई घाबरले होते आणि म्हणून तुझ्याकडे येऊन ते सगळं खोटं बोलले. मला असं वाटलं की जग्गू दादा आणि डॅडी हे तुझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील. त्यामुळे मग तुला येऊन नाही बोलले. मला वाटलं ही सगळं करून तू माझा तिरस्कार करशील, मला इसरून जाशील. पण मला हे नाही कळलं की मी तुला माझ्या मनातनं नाही उतरू शकणार. वीरू मी लई प्रयत्न केला पण ते ह्या जन्मात तरी शक्य नाही होणार. खरंच वीरू माझं लई प्रेम आहे तुझ्यावर, अगदी मनापासून. तू मला तुझा तिरस्कार करायला भाग पाडलंस पण तू खरं बोललीस. पियू आपल्या दोघांमध्ये ना लई मोठी दरी आहे आणि जी कधीच भरून नाही निघू शकत. आणि आमची तर मीच काकीकडे आश्रित करत राहतोय त्यामुळे आपली बराबरी कधीच नाही होऊ शकत आणि आपण एक बी नाही होऊ शकत. वीर्या, हे वीर्या, पियू भेटलेली मला. तिला बोलायचं होतं तुझ्यावर. भेटलेली मला ती, तिचं म्हणणं आहे की तिचं माझ्यावर प्रेम आहे. अरे भारीच की मग, अजून काय पाहिजे बाबा. तुझी लव्ह स्टोरी कंप्लीट झालीच म्हणायची. नाही ना, घ्या आपल्यासारख्या माणसाने आहे ना आपली पातळी ओळखून राहिलं पाहिजे. मी नाही म्हणलं तिला. काय वीराला का असं का करतोस तू? आणि तूच म्हणला होतास ना एकतर्फी तर एकतर्फी, पण जीवात जीव असेपर्यंत फक्त पियूवरच प्रेम करेन म्हणून. मग आता काय झालं? शेवटं तू समोरून तुला हो म्हणते, मग तू असं का वागतोस? आता का माघार घेतोयस? माघार नाही ना, घ्या त्याला पायरी ओळखून राहणं म्हणतात. तिचं माझ्यावर प्रेम आहे एवढाच आनंद लय माझ्यासाठी. प्रेमात तुम्ही शेवटी एकत्र आलंच पाहिजे असं नसतंय. मी जिथं कुठं असाल ना तिथून फक्त प्रेम टिकून राहिलं पाहिजे. अरे वीर्या, अरे वीर्या ऐक तरी माझं. वीर्या, वीर्या परत एकदा विचार कर. ती चांगली पोरगी. हे बघा ना, घ्या माझा निर्णय झालाय. बोललो तर बोललो. वीरू अरे ऐक तरी वीरू. हे बघ तू किती वीर करून माझ्या मागे लागलीस ना की माझा निर्णय बदलणार नाही म्हणजे नाही. माझं नाव आणि मी दोन्ही मी तुझ्या नशिबात नाही. पियू अगं ना ऐकणार त्यो ले हट्टी आहे. तू सोड त्याचा नाद. कारण वीर्याला मी चांगलंच ओळखतो. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली ना ती ठरवली, मग ना ऐकत तो कोणाचं. मी बी बघतेच किंवा मला हो कसा नाही म्हणत. मी बी अंकुशराव पाटलाची पोर आहे. नाही आज दिवसभरातनं त्याच्याकडनं होकार घेतला ना तर बघच. अम्मा मियां आदाब. उस्मान, आपकी तारीफ. राजवीर, अरे क्या सही है. आपका हाथ दिखाओ जरा. भाई अरे क्या दिया भाई को. अंदर मत लो. हे अरे काय करायला लागलाय? अरे आपको एक नंबर सिखाते हैं. आधीच माझं डोकं पण बनत होतं, चहा प्यायचं होतं, काय लावलंय? हे यार, हे यार काय अहो काय तुमचं नाव काय ते होत आता? काय चाललंय तुमचं? ही
उस्मान उस्मान अहो उस्मान हाय मान्य पण हे का असं चाललंय? म्हणजे हमको अहो काय केलं हे? अरे कोण आहे ही? असं का डोक्यावर पडल्याने वागतंय? ए अरे कोणाची वरात एवढं नाचताय तुम्ही? अरे आपल्या भावाची नाच. थांबा 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 विरोबा, ह्या तुम्ही बरं झालं इथंच भेटलात. ओ गुरुजी असं का माझ्या गाडीचा आडवा आलाय? 24, 22, 25, 10 आणि 1 यापैकी कुठल्या जागेला तुम्ही मोकळे आहात? हा 24, 25 हा 1 तारखेला आहे. हा चला चालतं येतो. ओ गुरुजी अहो पण सांगा की असं का विचारलं? तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे. काय? सांगितलेलं कळत नाही का ग? हा का सारखं सारखं माझ्या आडवं येतेस? कारण तुम्हाला माझ्या आयुष्यात पाहिजे. ती शक्य नाही. शक्य नाही. पिऊ चावी दे. पिऊ नाही देणार. पिऊ चावी दे. देणार नाही. गप सांगतोय चावी दे. जवळ तू मला हो म्हणत नाहीस ना तर मी काही तुला चावी देत नसते. पिऊ चावी दे. हसतेस का? डोक्यावर पडलेस का तू? हे बघ आता जर माझ्या मागे आलीस ना तरी मी विसरून जाईल कधी काय तू माझी दोस्त होतीस. बंद करा वाजवायचं. मामा तुम्ही वाजवत राहा. हे बघ वीर, घोडा आलाय. तुझ्या कापडाची माप बी दिलीत. मुंडवळ्या फेटा सगळ्याची ऑर्डर दिली. मामा बंद करा वाजवायचं सांगितलं ना एकदा. मामा जवळ येऊ मला हो म्हणत नाही ना तवर हलगी वाजत राहायला पाहिजे. अरे वीरू, पोरांनी आपल्या वरातीची तयारी बी केली. तुझ्या माझ्या लग्नाचं मुहूर्त बी काढलं. अरे आपले गुण अवगुण ती बी जोडत्यात आहे. अरे आता फक्त तू मला हो म्हणणं बाकी आहेस. ह्या घोड्यावर तुझ्या संगच बसायचं आहे. मग माझ्या दारात तुझीच वरात आलेली बघायची आहे. आणि माझ्या कपाळावर तुझ्याच नावाचं कुंकू लावायचं. तुझ्यासाठी मी काय बी करायला तयार आहे. काय करणार आहेस तू? लगीन झाल्यावर ना 2 दिवसात तुझ्या डोक्यावरनं प्रेमाचं भूत उतरल. जातो इथनं. नाही जाणार. हितनं बी नाही जाणार आणि तुझ्या आयुष्यात नवीन. तू सांगितलेलं कळत नाही का? हो मामा 2 मिनिटं थांबा. हे बघ आपल्यात काय बी होऊ शकत नाही. माझी लायकीच नाहीये तुझ्यासोबत संसार करायची. ते मी ठरवेन. तू नाही ठरवायचंस. फकीर माणूस आहे मी. कसलं सुख नाही देऊ शकत. तुझं माझ्या संग असण्यातच सुख आहे माझं.
आश्रितागत राहतो मी. माझ्या डोक्यावर माझ्या नावाचं छप्पर बी नाही. तू संग असल्यास आभाळाचं बी छप्पर करीन. दुपारच्या रखरखीत उन्हागत आयुष्य आहे माझं. संसार करताना चटक बसतील. मी सावली होईन तुझी. तुझ्या वाटेतलं सगळं चटकं माझ्या पदरात घेईन. बोलणं सोपं आहे. अगं तुझ्या बापाने तुला तळ हातावरच्या फोडागत जपले. माझ्यासोबत संसार करताना गोट्यातलं शेण काढताना आहे ना, तुझ्या हातावर फोड्यात आले. येऊ दे किती बी फोड. तू त्यावर प्रेमानं फुंकर मार. सगळं सहन करीन. फक्त मला माझं आयुष्य तुझ्या संगच घालवायचं. नसेल आपल्यात बरोबरी विरू, पण तुझ्या संग राहून आपल्यातलं अंतर मला कायमचं मिटवायचं आहे. मला तुझं व्हायचं, तुझ्या संग जगायचं. सांग, करशील माझ्याशी लगीन? तू माझ्यासाठी जगात भारी आहेस. सांग, होशील माझा कारभारी? वाजीव रे. विरू, खरंच बोललो तर बोललो. साजण साजण साजणा रे तू. साजण साजण साजणा रे तू. साजण 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 साजण. बोल विरू. अगं हळू. केवढ्या मोठ्याने ओरडतेस? घरात कोण नाही वाटतं एवढ्या मोठ्याने नाव घेतेस? अरे नाही नाही नाही, आहेत ना. डॅडी आणि जगू दादा दोघं बी आहेत. पण माझं ध्यानच नव्हतं बघ. तुझाच विचार करत होते. कसला विचार करत होतीस ग? नाही काही नाही. तू बोल ना. मी बोलतो, पण त्यासाठी तुला आधी टेरेसवर यावं लागेल. टेरेसवर? हा. अरे नाही नाही, हे बघ, डॅडी आणि जगू दादा आता खालीच येतील जेवायला. त्यामुळं मला नाही जमणार. त्यांचं माहित नाही, पण मी वाट बघतोय. लवकर ये.
काय ग तुला तर जमणार नव्हतं ना? तू सोबत असलास ना की सगळं काही बरोबर जमतंय बघ मला. होय. बरं सांग, इथं कशाला आलास? आज बी काकीनं बंगल्यावर नजर ठेवायला सांगितली वाटतं. नाही यावेळेस मी चालू आहे तुला बघायला. अरे पण आता जरा वेळापूर्वीच तर भेटलो होतो की आपण. पियू तुला कितीतरी बघितलं ना तरी मन भरत नाही. वीरू, तुला ना याड लागलं. होय याडच लागलंय पण तुझंच. हे वेडोबा, चल जा आता इथनं, नाही तर कोणीतरी बघल तुला. बघू दे. आता कोणी काय बी केलं ना तरी मला फक्त तुला बघत बसायचं. हे बघ, तू आता इथनं नाही गेला ना गुगललाही टेन्शन वाढेल. आणि आता आपल्या लव्ह स्टोरीत मला कसलं बी टेन्शन नकोय. बर 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 ठीक आहे, जातो मी. पण मला ना एखादी गोष्ट दे तुझ्या आठवणीची, तरच जाईन. आठवण म्हणून काहीतरी देऊ. त्यो आता ती मी कसं सांगणार? आता गेली का काय? ही माझ्याकडनं तुझ्यासाठी आठवण म्हणून. साजण 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 रे तू साजण 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 आता तरी जा. ठीक आहे जातो. साजण 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 साजण. वा 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 यू, अहो आज कुठल्या आनंदात ह्यो बेत आखलाय? नाही म्हणजे आज काय सण बी नाही का? सणच आहे माझ्यासाठी. म्हणजे तुम्ही जेवा ना डॅडी. मी एवढ्या आनंदाने जेवण बनवलेलं, आवडलं नाही का तुम्हाला? हो तसं नाही पियू. काय आहे, हल्ली आम्हाला तुमचं काय कळनाच झालंय. तुम्हाला असं हसताना बघून आम्हाला लय भारी वाटतं बघा. तुम्ही नेहमी हसत राहा. तुम्हाला हसताना बघूनच आमचं पोट भरलं. पण डॅडी, फक्त एवढ्यानं पोट भरून नाही ना चालणार. मी ही सगळं जी केलं ना ती खावं बी लागणार आहे तुम्हाला. बर बाबा, खातो. वा वा वा, खरंच सांगतो एक नंबर झालं जेवण. आईच्या हातचं जेवल्यासारखं वाटतंय बघ पिऊ. तिच्या हाताची चव आहे तुझ्या हातात. खरं डॅडी, जग्गू दादा म्हणतोय तसं माझ्या हाताला आईच्या जेवणाची चव आहे. डॅडी, तुझ्या डॅडीने आईच्या हातचं खाण्याऐवजी बाहेरचे जास्त खाल्ले. म्हणजे कामानिमित्त ते बाहेरच असायचे ना, त्यामुळे आईच्या हातचं जेवण त्यांना लय खायलाच मिळालं नाही. जेवताना दाताखाली खड्यासारखं रुतल्याशिवाय जमतच नाही का तुम्हाला? गप गुमाने गिळत जा की. काय चुकीचं बोललो आम्ही? कधी थांबलात आमच्या आईपाशी? तुमच्यासाठी ती रात्रभर जेवायला थांबायची आणि तुम्ही नाही आला ना तशीच उपाशी झोपायची. तुम्ही आपल्या बाहेर ते बोंबलत फिरत नव्हतो आम्ही तुमच्यासारखं. राजकारण करायचं म्हणजे संसारावर वारवंटा फिरवावा लागतो. एवढं सोपं नसतं ते. डॅडी सोडा नाही हो राजकारणाचा विषय. हे बघा, मी बासुंदी केली आहे माझ्या हाताने. सांगा बरं कशी झाली आहे? दादा हे घे, तू बी सांग. वाह, मस्त, एकदम भारी. पिऊ एक नंबर झाली बघ बासुंदी.
आम्हाला तर वाटतंय उद्या तू लग्न होऊन सासरी गेली ना, आम्हाला असली बासुंदी खायला नाही मिळणार बघ. दादा तू पण ना, काय हो लग्नाचा विषय इथं?